पुन्हा पुन्हा खावीशी वाटणारी गोकुळ बासुंदी. दुग्ध व्यवसायाचा पाया बळकट करण्यासाठी गोटा व्यवस्थापन, तंत्रज्ञान आणि स्थानिक स्तरावर पशुधनाची गुणवत्ता या गोष्टी महत्त्वाच्या ठरतात. प्रगत गोटा समृद्ध गोकुळ ही या संकल्पनेतून गोकुळचे चेअरमन नवीद मुश्रीफ यांनी सुरुपली तालुका कागल परिसरातील गोकुळ संलग्न प्रगतशील दूध उत्पादक गोठा भेट कार्यक्रमांतर्गत शहाजी पांडुरंग पाटील यांच्या गोट्याला भेट दिली. यावेळी संघाचे अधिकारी, संस्था प्रतिनिधी, दूध उत्पादक उपस्थित होते. यावेळी बोलताना गोकुळचे चेअरमन नवीद मुश्रीफ म्हणाले, जातीवंत रेड्यापाड्यांची वाढ आपल्या गोट्यांमध्येच होणे ही दुग्ध व्यवसायासाठी मोठी गोष्ट आहे. बाहेरून जनावरे खरेदी करण्याऐवजी आपल्या पशुधनाची गुणवत्ता स्थानिक पातळीवर वाढवणे हे गोकुळचे उद्दिष्ट आहे. तसेच गोटा चांगला असेल, जनावरांची योग्य काळजी, स्वच्छता, योग्य आहार, संगोपन आणि मोकळं वातावरण असेल तरच जनावरांच्या दूध उत्पादनात वाढ होण्यास मदत होईल. म्हणूनच गोकुळकडून मुक्त गोटा ही संकल्पना राबवली जात आहे. यासाठी संघाच्या वतीने राबवण्यात येणाऱ्या वासरू संगोपन व मुक्त गोटा या योजनेमध्ये सहभाग घ्यावा व दूध वाढीस हातभार लावावा. या गोटा भेटीत गोकुळचे चेअरमन नवीद मुश्रीफ, बिद्री साखर कारखान्याचे संचालक रंगराव पाटील, विकासराव पाटील, निलेश शिंदे, मयूर आवळेकर, बाळासो लाटकर, PJ पाटील, BS पाटील तसेच गोकुळचे विस्तार अधिकारी राहुल घाडगे व रणजित शिंदे उपस्थित होते. RK न्यूज प्रतिनिधी, कागल. फ्रीजमधून श्रीखंड काढ ना. आम्ही पूर्वी घरीच बनवायचो श्रीखंड, त्याची चवच वेगळी होती. आता काय सगळं रेडीमेड. आजी, हे श्रीखंड खाऊन बघ. आज तुझ्या आईनं घरीच बनवलं की काय? हे आहे गोकुळचं श्रीखंड. अगदी जिभेवर रेंगाळणार. जिभेवरच नाही तर मनावरही रेंगाळणार. गोकुळ श्रीखंड, मनावर रेंगाळणार. ताज्या बातम्यांसाठी RK न्यूजच्या YouTube चॅनेलला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन प्रेस करा.